नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस लॉ अकॅडमीमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सर्वप्रथम बघणार आहोत टेबल ऑफ कंटेंट. याच्यामध्ये आज आपण फीचर्स ऑफ क्रॅश कोर्स, MSCET टेस्ट पॅटर्न आणि कॉन्स्टिट्यूशन बद्दलचे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड म्हणजे सिलेबसला आपल्याला जो सिलेबस आहे याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. क्रॅश कोर्सची फीचर्स आहेत. याच्यामध्ये आपण वीकली टेस्ट घेणार आहोत, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर आहेत ते घेणार आहोत, टॉप विथ टॉपर्स होणार आहेत, गेस्ट लेक्चर आणि लाईव्ह सेक्शन मोडमध्ये हे सर्व काही झूमवरती अवेलेबल असेल आणि प्रॅक्टिस सेट पेपर्स हे आपण याच्यामध्ये घेणार आहोत. MSCET टेस्ट पॅटर्न जर आपण बघितला, LLB 3 साठी जी MSCET 150 मार्क्सची घेतली जाते, याच्यामध्ये लिगल ॲप्टिट्यूड, लिगल रिझनिंग आहे 30 मार्क्सचे, जनरल नॉलेज, करंट अफेअर 40, लॉजिकल अॅनालिटिकल रिझनिंग 30, इंग्लिश लँग्वेज 50, टोटल 150 मार्क आहेत. एक्झाम मोड ऑनलाईन आहे, लँग्वेज इंग्लिश आणि मराठीमध्ये. टाइम 2 तासाचा वेळ आहे आणि पर क्वेश्चन 48 सेकंद याच्यामध्ये. याच्यानंतर आपण मुद्द्याशी सरळ हात घालू. याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, याच्यामध्ये पहिला जो सिलेबसला त्यांनी टॉपिक दिला तो हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. म्हणजे आपली कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ही एका दिवसामध्ये बनलेली संविधान नसून हे आपलं जे संविधान आहे ते 1773 पासून ब्रिटिश साम्राज्याने जेव्हा आपल्या राजकारभारामध्ये हात घालायला सुरुवात केली तेव्हापासून त्यांनी जे रेग्युलेटिंग ऍक्ट ते इंडिया इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 पर्यंत जे काही कायदे केले त्याच्याबद्दल माहिती या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. तर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमध्ये आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाची बेसिक माहिती घेऊ. याच्यामध्ये आपलं जे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे पास कधी झालं तर 26 नोव्हेंबर 1949 साली पास झालं आणि याची इनॅक्टमेंट ही 26 जानेवारी 1950 साली, म्हणजे आपलं संविधान हे 26 जानेवारी 1950 साली इनॅक्ट झाले, ते लागू झाले. तर सर्वप्रथम आपण ब्रिटिशांनी आपल्यामध्ये ज्यावेळेस आपल्या साम्राज्यामध्ये इंटरफरन्स करण्याचा प्रयत्न केला, याच्यामध्ये 1765 साली ईस्ट इंडिया कंपनी म्हणून फर्स्ट टाइम ब्रिटिशांनी दिवाणी जे अधिकार होते ते बंगाल, बिहार आणि ओडिसामध्ये मिळवले. तर ब्रिटिशांनी ॲज अ कंपनी स्थापन केली आणि आपलं साम्राज्य उभं केलं. तर 1765 साली त्यांनी प्रथम बेंगाल, बिहार आणि ओडिसाला जे दिवाणी अधिकार होते, याच्या अगोदर भारत देश हा डिवायडेशन झालेला होता. प्रत्येक एरिया वाईज साम्राज्य म्हणजे राज्य होती आणि ते राज्य राजेशाही पद्धतीने ते अस्तित्वात होती. प्रत्येकाचा वेगवेगळा विभाग होता. तर ब्रिटिशांनी सर्वप्रथम बेंगाल, बिहार आणि ओडिसा 1765 साली जे दिवाणी अधिकाराच्या हक्काखाली ते त्यांनी निर्माण केलं. तर त्याच्यानंतर आपण बघितलं तर 1857चा जो फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स झाला, याच्यामध्ये ब्रिटिश क्राऊनने डायरेक्ट गव्हर्नमेंट स्थापन केलं, जे स्वतंत्र मिळेपर्यंत म्हणजे 1947 पर्यंत ते ब्रिटिश क्राऊनचं डायरेक्ट गव्हर्नमेंट याच्यामध्ये होतं. तर त्याच्यानंतर आपण बघतो की हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमध्ये जे आपलं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे, हे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाची आयडिया सर्वप्रथम कोणी मांडली तर ते एम.एन. रॉय म्हणून, मानवेंद्रनाथ रॉय म्हणून जे कम्युनिस्ट होते, या कम्युनिस्टांनी 1934 साली सर्वप्रथम कॉन्स्टिट्यूशन आपल्या देशाची असावी, एक राज्यघटना असावी, याच्यावरती त्यांनी मत मांडलं. तर त्याचबरोबर IPC इंडियन पेनल कोड आहे ते कोणी ड्राफ्ट केलं किंवा जे इंडियन लॉ सिस्टम आहे ती कोणी डेव्हलप केली तर लॉर्ड मेकाले नावाच्या एका अवलियानं हे सर्व काही केलं, याची माहिती आपण याच्यामध्ये घेणार आहोत. तर सर्वप्रथम ब्रिटिशांनी आपलं जे साम्राज्य आहे ते पसरवलं आणि आपल्या साम्राज्याचे जे रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत ते स्थापन केले. ते पहिला आणि सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाचा कायदा म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट ऑफ 1773. तर याच्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे जी ब्रिटिश साम्राज्याची कंपनी होती ती सर्वप्रथम पहिलं पाऊल यांनी या कायद्यामुळे आपल्या भारत देशाच्या कायद्यामध्ये टाकलं. तर त्याच्यामध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 हे ज्यांनी आपल्या भारतामध्ये लागू केलं, त्याच्यामध्ये त्यांनी एक फीचर असं होतं की सुप्रीम कोर्ट स्थापन केलं. फोर्ट विल्यम नावाचं कलकत्तामध्ये जो एरिया आहे याच्यामध्ये त्यांनी 1774 साली सुप्रीम कोर्ट स्थापन केलं, जे सर्वप्रथम कलकत्तामध्ये निर्माण झालं. तसेच त्यांनी कोर्ट ऑफ डायरेक्टर नावाची एक बॉडी निर्माण केली, गव्हर्निंग बॉडी, जी कंपनीला रिपोर्ट करेल. याच्यामध्ये त्यांनी महसुला संबंधित कंपनीला रिपोर्ट करण्यासाठी त्यांनी कोर्ट ऑफ डायरेक्टर नावाची बॉडी स्थापन केली. हे सर्व काही
रेग्युलेटिंग ऍक्ट ऑफ 1773 नुसार अंमलात आलं. याच्यानंतर दुसरा कायदा पिट्स इंडिया ऍक्ट ऑफ 1784. तर याच्यामध्ये कंपनीनं एक पहिलं पाऊल रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 मध्ये टाकलं आणि दुसरं पाऊल त्यांनी पिट्स इंडिया ऍक्ट 1784 मधून त्यांनी टाकलं. याच्यामध्ये त्यांनी काय केलं, कमर्शियल आणि पॉलिटिकल फंक्शन आहेत जे कंपनीचे, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे जे कमर्शियल आणि पॉलिटिकल म्हणजे व्यापारी आणि राजकीय जी धोरणं आहेत त्याच्यामध्ये त्यांनी डिवायडेशन केलं. त्याच्यासाठी त्यांनी कोर्ट ऑफ डायरेक्टर व्यापारी कार्यासाठी आणि पॉलिटिकल फंक्शनसाठी बोर्ड ऑफ कंट्रोल नावाच्या 2 बॉड्या स्थापन केल्या आणि भारत साम्राज्यामध्ये हात घालण्याचा त्यांनी एक प्रयत्न केला. तसेच इंडियन अफेअर्स अंडर डायरेक्ट कंट्रोल ऑफ ब्रिटिश पार्लमेंट आणि भारताचं जे संबंध होतं, भारताचं जे काही पॉलिटिकल असतील किंवा कमर्शियल जे फंक्शन असतील त्याच्यामध्ये ब्रिटिश पार्लमेंटनं सरळ हात घालण्याचं काम केलं. तसेच गव्हर्नर काउन्सिल नावाची एक बॉडी मद्रास आणि बॉम्बे जे त्या काळामध्ये सगळ्यात मोठं क्षेत्र होतं, त्या क्षेत्रासाठी किंवा जे सगळ्यात महत्वाचा प्रदेश होता व्यापारीदृष्ट्या राजकीयदृष्ट्या, त्या प्रदेशामध्ये गव्हर्नर काउन्सिल नावाची एक बॉडी त्यांनी स्थापन केली. याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा तिसरा कायदा जो चार्टर नावाने स्थापन केला 1813 साली. याच्यामध्ये ब्रिटिश साम्राज्याने आपलं पाऊल इंडियाच्या फक्त व्यापारापुरतं मर्यादित न ठेवता त्यांनी ते आपलं पाऊल जे इतर जे काही विषय होते म्हणजे रूल्स असतील किंवा ज्या भारतीय धर्मामध्ये हात घालण्याचा प्रयत्न असेल किंवा ज्या बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्यामध्ये चार्टर ऍक्ट 1813 मध्ये त्यांनी कंपनीची मोनोपॉली ओव्हर इंडिया टर्मिनेटेड ट्रेड विथ इंडिया टू ओपन ऑल सब्जेक्ट, म्हणजे फक्त कमर्शियल सब्जेक्ट मध्ये त्यांनी हात न घालता त्यांनी इतर विषयांना सुद्धा हात घालण्याचं काम चार्टर ऍक्ट ऑफ 1813 मध्ये त्यांनी केलं. याच्यानंतर ऍक्ट ऑफ 1833 याच्यामध्ये गव्हर्नर जनरल बेंगाल बिकम गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, म्हणजे सर्वप्रथम जो बंगालचा गव्हर्नर जनरल होता, बंगाल इलाक्यापुरता मर्यादित होता, तो गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बनला. आणि ही प्रथम व्यक्ती कोण होती तर लॉर्ड विल्यम बेंटिक नावाची व्यक्ती होती, जो फक्त गव्हर्नर जनरल ऑफ बेंगालचा न राहता तो गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाचा बनला. त्याच्यानंतर ब्रिटिशांनी सगळ्यात महत्वाची जी खेळी केली ही खेळी अशी की फर्स्ट स्टेप ऑफ सेंट्रलायझेशन, म्हणजे भारताचं केंद्रीकरण करण्याचं पहिलं पाऊल जर कोणी उचललं असेल तर ब्रिटिशांनी चार्टर ऍक्ट ऑफ 1833 नुसार त्यांनी पहिलंच केंद्रीकरणाचं पाऊल उचललं. याच्या अगोदर भारत देश पूर्णपणे विस्कटलेला होता, भाषावार प्रांतामध्ये, एरिया वाईज प्रांतामध्ये ते डिवायडेशन सगळं झालं होतं. त्याच्यासाठी त्यांनी पहिली सेंट्रलायझेशनची स्टेप उचलली. याच्यानंतर बिगिनिंग ऑफ सेंट्रल लेजिस्लेचर पॉवर ऑफ बॉम्बे आणि मद्रास प्रोव्हिन्सेस, तर त्यांनी मद्रास आणि बॉम्बे जे प्रोव्हिन्सेस मध्ये जे हात घालण्याचं काम केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी सेंट्रल लेजिस्लेचर ऑफ पॉवर निर्माण करण्याचं काम मद्रास आणि प्रोव्हिन्सेस मध्ये केलं, ते चार्टर ऍक्ट ऑफ 1833 नुसार. नंतर पाचवा सगळ्यात महत्वाचा कायदा असा चार्टर ऍक्ट ऑफ 1853. याच्यामध्ये ब्रिटिशांनी एक धोरण आखलं की लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह फंक्शन ऑफ गव्हर्नर जनरल काउन्सिल सेपरेटेड, म्हणजे पहिल्यांदा त्यांनी कमर्शियल आणि पॉलिटिकल फंक्शन वेगळे केली, त्याच्यानंतर त्यांनी लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी आणि कायदेमंडळ याचं फंक्शनिंग वेगवेगळं गव्हर्नर जनरलचं काउन्सिल जे होतं त्याचे वेगवेगळं लोक नेमली आणि ते त्यांचं सेपरेशन केलं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट ओपन कॉम्पिटिशन ऍज द बेसिस ऑफ रिक्रुटमेंट ऑफ सिव्हिल सर्वंट ऑफ कंपनी फर्स्ट टाइम, म्हणजे जे कंपनीचे मोठे अधिकारी आहेत, जे ICS सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम असेल जे UPSCच्या बेसवरती पूर्वीच्या काळी स्थापन झाली होती, त्याच्यामध्ये त्यांनी ओपन कॉम्पिटिशन सर्वप्रथम सिव्हिल सर्वंटची भरण्यासाठी रिक्रुटमेंटसाठी या चार्टर ऍक्ट 1853 नुसार त्यांनी सर्वप्रथम करण्याचं काम केलं. याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा ऍक्ट म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1857, रूल ऑफ कंपनी टू रूल ऑफ क्राउन पॉवर टू सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया, म्हणजे कंपनीचा रूल. कंपनी आतापर्यंत 1857च्या उठावामध्ये जे कंपनीने ध्येय धोरणं बदलली, कंपनीच्या विरोधात जो रणसंग्राम झाला, याच्यानंतर कंपनीनं स्वतःला सुधारून घेण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 काढला, ज्याच्यामध्ये कंपनीचे जे
मोनोपॉली होती किंवा कंपनीची जी ऑथॉरिटी होती ती संपली आणि ती कोणाकडे गेली तर रूल ऑफ क्राऊन म्हणजे ब्रिटिश क्राऊनकडे ती गेली. याच्यानंतर गव्हर्नर जनरल टू व्हायसरॉय ऑफ इंडिया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नर जनरल जे फर्स्ट होते लॉर्ड विल्यम बेंटिक, त्याच्यानंतर गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाचा बनवला. ती पोस्ट बरखास्त करून त्यांनी व्हायसरॉय ऑफ इंडिया नावाचा एक पोस्ट निर्माण केली आणि सर्वप्रथम व्हायसरॉय कोण तर लॉर्ड कॅनिंग हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858च्या कायद्यानुसार बनला. तसेच त्यांनी जे बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर नावाच्या ज्या 2 बॉडी बनल्या होत्या त्याही त्यांनी ॲबॉलिश केल्या. 7वा ऍक्ट इंडियन काउन्सिल ऍक्ट ऑफ 1861. तर याच्यामध्ये काय केलं, इंडियन कॉन्स्टिट्यूशन इन 3 इंडियन इन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. आतापर्यंत कोणत्याच भारतीयाला लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये प्रवेश नव्हता. तर भारतामध्ये जी इंग्रजी साम्राज्याविरोधात जी अशांतता निर्माण झाली होती, जो इंग्रजी साम्राज्याविषयी जो राग निर्माण झाला होता, तो राग शमवण्यासाठी इंग्रजांनी एक खेळी केली की इंडियन काउन्सिल ऍक्ट ऑफ 1861 स्थापन केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी ब्रिटिशांची जी लेजिस्लेटिव्ह काउन्सिल होती त्याच्यामध्ये 3 भारतीयांना त्यांनी सर्वप्रथम एंट्री दिली. तसेच त्यांनी लेजिस्लेटिव्ह काउन्सिल सेंट्रल मध्ये त्यांनी लेजिस्लेटिव्ह काउन्सिल स्थापन केली. तसेच त्याच्यामध्ये भारतीयांना एंट्री देऊन एक प्रकारचं भारतीयांचा राग शमवण्याचं काम केलं. तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अकॉर्डेड स्टॅट्युटरी रिकग्नायझेशन टू पोर्टफोलिओ सिस्टीम. त्यांनी स्टॅट्युटरी रिकग्नायझेशन पोर्टफोलिओ सिस्टीम मध्ये केलं. तसेच पॉवरचं डिस्ट्रीब्युशन करण्याचं काम बॉम्बे आणि मद्रास प्रोव्हिन्सचं केलं. म्हणजे डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर म्हणजे पॉवरचं विकेंद्रीकरण केलं, जे बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये त्यांना करणं गरजेचं होतं. कारण लोकांचा राग शमवण्यासाठी किंवा जो 1857चा जो संग्राम झाला तो ऑल इंडिया म्हणजे फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स ऑल इंडिया वॉर असा म्हटला जातो. तो वॉर शमवण्यासाठी त्यांनी ती इंग्रजांची एक प्रकारचा शमवण्यासाठी इंग्रजांनी इंडियन काउन्सिल ऍक्ट ऑफ 1861 स्थापन केला. याच्यानंतर 8 नंबरचा कायदा जो ब्रिटिश साम्राज्याने काउन्सिल ऍक्ट नुसार बनवला, ज्याला आपण म्हणतो की इंडियन काउन्सिल ऍक्ट ऑफ 1892. तर याच्यामध्ये इनडायरेक्ट इलेक्शन म्हणजे ऍज अ नॉमिनेशन आज आपण बघतो राज्यसभामध्ये ऍज अ इनडायरेक्ट इलेक्शन होतं. डायरेक्ट लोकांची इन्व्हॉल्वमेंट नसते. ज्या ऑथॉरिटी असतात त्या ऑथॉरिटी करतात किंवा ऍज अ प्रेसिडेंट नॉमिनेट टेलो मेंबर्स या प्रकारचं इंट्रोडक्शन ऑफ इनडायरेक्ट इलेक्शन. तर सर्वप्रथम इंडियन काउन्सिल ऍक्ट ऑफ 1892 मध्ये द इनडायरेक्ट इलेक्शन सरळ सरळ आपल्या भारतीय कायदेमंडळात किंवा भारतीय व्यवस्थेमध्ये सर्वप्रथम त्याचा प्रवेश झाला. याच्यानंतर इंग्रजांनी महत्त्वाचं धोरण काय केलं तर एनलार्ज फंक्शन ऑफ लेजिस्लेटिव्ह घ्याव पॉवर टू डिस्कसिंग द बजेट अँड ऍड्रेसिंग द क्वेश्चन्स टू द एक्झिक्युटिव्ह. म्हणजे भारतीयांचा असलेली जो राग आहे, भारतीयांची जी असलेली इंग्रजाबद्दल जी धोरण आहे त्याच्यामध्ये चेंज करण्यासाठी किंवा भारतीयाच्या मनावरती आपण एक साम्राज्यशाली न बनता भारताच्या हितासाठी आपण आपलं साम्राज्य बसवलं हे दाखवून देण्यासाठी त्यांनी काय केलं तर लेजिस्लेटिव्ह काउन्सिल होती त्यांना पॉवर दिली की बजेट डिस्कस करू शकता तुम्ही. म्हणजे जो भारताचा आर्थिक कारभार आहे तो कारभार तुम्ही डिस्कस करू शकता, त्याच्यावरती प्रश्न विचारू शकता. ती कोणाला पॉवर दिली तरी एक्झिक्युटिव्ह कार्यकारी मंडळाला देण्याचं काम इंडियन काउन्सिल ऍक्ट ऑफ 1892 नुसार दिलं. याच्या अगोदर ही ऑथॉरिटी ही पॉवर त्यांना नव्हती. याच्यानंतर इंडियन काउन्सिल ऍक्ट ऑफ 1909 ज्याच्यामध्ये आपण मोर्लेमेंटो रिफॉर्म म्हणतो. याच्यामध्ये आपण सर्वप्रथम पाहू की सेपरेट इलेक्टोरेट इंटरव्हर्सल सिस्टीम ऑफ कम्युनल रिप्रेझेंटेशन फॉर द मुस्लिम्स. तर सेपरेट इलेक्टोरेटची जी सर्वप्रथम भूमिका आहे किंवा सेपरेट इलेक्टोरेटची जी व्यवस्था आहे किंवा भारतामध्ये डिवाइड अँड रूलची जी सुरुवात केली इंग्रजांनी ती मोर्लेमेंटो रिफॉर्म मध्ये केली, ज्याच्यामध्ये त्यांनी हिंदू मुस्लिमांचा वेगवेगळे मतदारसंघ स्थापन करण्याची भाषा त्यांनी वापरली. याला मोर्लेमेंटो रिफॉर्म असे म्हणतात की ज्यांनी डिवाइड अँड रूलच्या पॉलिसीचा अवलंब केला. तसेच लेजिस्लेटिव्ह काउन्सिल होती त्याच्यामध्ये डायरेक्ट इलेक्शन घेण्याचं काम त्यांनी केलं. तसेच सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल त्यांनी वाढवली, ज्याच्यामध्ये जे 16 मेंबर होते ते 60 मेंबर केले. म्हणजे त्यांनी जवळजवळ 44 मेंबर वाढवायचं काम केलं. त्याच्यानंतर इंडियन फर्स्ट टाइम
इन व्हायसरॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल सत्येंद्रनाथ प्रसाद सिन्हा ॲज द लॉ मेंबर. म्हणजे व्हायसरॉयची जी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल असते त्याच्यामध्ये सर्वप्रथम सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांना त्यांनी लॉ मेंबर म्हणून ॲज अ घेण्याचं काम याच्यामध्ये केलं. तर असं म्हणता येईल की इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909 याच्यामध्ये एक प्रकारचं इंग्रजांनी आपल्या जे साम्राज्य जे भारत देशामध्ये जे पसरवले याला एक स्तब्धता आणण्यासाठी त्यांनी काही रिफॉर्म केल्या ज्या भारतीयांच्या फायद्याच्या होत्या ॲज अ व्हायसरॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. आणि ज्या सेपरेट एडिटोरियलचा जो मुद्दा मांडला ते त्यांनी डिवाइड आणि रूल या पॉलिसीचा अवलंब करून त्यांनी त्यांची खेळी चालू ठेवली. याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 1919चा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आहे याच्यामध्ये आपण बघितलं की मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म असंही म्हटलं जातं किंवा मॉन्टेस्क्यू आणि चेम्सफोर्ड यांनी मिळून जो गव्हर्नर जनरल आणि जे एक्झिक्युटिव्ह असतील त्यांनी बनवण्याचं काम हे ऍक्ट केलं. तसेच इंग्रजांनी सेंट्रल आणि प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट होते याच्यामध्ये डिव्हायडेशनचं काम या 1919च्या कायद्यानुसार केलं. सर्वप्रथम त्यांनी 1909च्या कायद्याने सेपरेट एडिट केलं. आणि दुसरं म्हणजे केंद्र सरकार आणि प्रोव्हिन्सेस जे आहेत सेंट्रल आणि प्रोव्हिन्सेस याच्यामध्ये जे विषय होते जे केंद्राचा वेगळा विषय आणि प्रोव्हिन्सेसचे वेगळे विषय याच्यामध्ये डिव्हायडेशन करण्याचं काम यांनी या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 नुसार केलं. तसेच डायरेक्टची इन प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट टू पार्ट्स ट्रान्सफर्ड आणि रिझर्व. तसेच जे प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट होते याच्यामध्ये डायरेक्टची टू पार्ट्स निर्माण केले, एक ट्रान्सफर्ड आणि रिझर्व. म्हणजे जे पॉवर ट्रान्सफर म्हणजे कोणी त्याच्यामध्ये कोणतं एक्झिक्युटिव्ह असेल किंवा लेजिस्लेटिव्ह असेल याच्यामध्ये पॉवरचं डिव्हायडेशन जर झालं असेल तर ट्रान्सफर सब्जेक्टमध्ये ते हात घालून त्याच्यामध्ये आपलं रिन्युअल वगैरे करू शकतात किंवा त्याच्यामध्ये न्यू चेंजेस अमेंडमेंट करू शकतात. पण रिझर्व्ह सब्जेक्ट होते ज्याची पॉवर फक्त व्हायसरॉयला होती. हे असे रिझर्व्ह सब्जेक्ट बनवले म्हणजे जे अतिमहत्वाचे विषय ते रिझर्व्ह ठेवले आणि जे ट्रान्सफर्ड पॉवर होते जे कमी महत्वाचे होते ते ट्रान्सफर्ड पॉवर थ्रू याच्यामध्ये प्रोव्हिन्शियल सब्जेक्टमध्ये डायरेक्ट वगैरे निर्माण करण्याचं काम यांनी केलं. फर्स्ट टाइम बायकॅमेरलिझम ॲज सेंटर म्हणजे सेंट्रलमध्ये 2 सब्जेक्ट निर्माण करण्याचं किंवा बायकॅमेरलिझम सर्वप्रथम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 नुसार होण्याचं काम केलं. याच्यानंतर डायरेक्ट इलेक्शन ही याच्यामध्ये समाविष्ट केलं. जे लोकांमार्फत डायरेक्ट इलेक्शन 1919 साली सुरुवात केली. याच्यानंतर इस्टॅब्लिशमेंट ऑफ पब्लिक सर्व्हिस कमिशन. आपण बघितलं की अगोदरच्या कायद्यामध्ये त्यांनी भारताला डायरेक्ट रिक्रुटमेंटची सुविधा केली, परंतु त्यांनी भारताचा रोष असलेला बघून किंवा भारतीयांना आपल्या व्यवस्थेमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न म्हणून किंवा ते दाखवण्याचं म्हणून त्यांनी पब्लिक सर्व्हिस कमिशन नावाची संस्था स्थापन केली, ज्याच्यामध्ये भारतीय आणि इंग्लिश दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांनी रिक्रुटमेंटची संधी दिली. याच्यानंतर आपण बघितलं की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 नंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 प्रोव्हाइडेड इस्टॅब्लिशमेंट ऑफ ऑल इंडिया फेडरेशन प्रोव्हिन्सेस अँड प्रिन्सली स्टेट. ऑल इंडिया फेडरेशन त्यांनी स्थापन केली. याच्यामध्ये त्यांनी प्रोव्हिन्सेसची केली आणि जी राज्य होती प्रिन्सली स्टेट होत्या म्हणजे जे राजेशाहीच्या अधिपत्याखाली जी राज्य होती ॲज अ निजाम, तर याच्यामध्ये त्यांनी ऑल इंडिया फेडरेशन स्थापन करण्याचं काम केलं. तसेच त्यांनी 3 लिस्ट बनवल्या. फेडरल लिस्ट याच्यामध्ये 59 विषय होते, प्रोव्हिन्शियल लिस्ट ज्याच्यामध्ये 54 विषय होतं आणि कॉन्करंट लिस्ट म्हणजे बोथ याच्यामध्ये 34 विषय होतं. तर अशा प्रकारचं त्यांनी 3 लिस्ट म्हणजे जे आधुनिकमध्ये आपण सेंट्रल स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट असं म्हणतो, ती सुरुवात त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 नुसार केली. तसेच याची जी रेसिड्युअरी पॉवर जी होती ती गव्हर्नर जनरलला त्यांनी दिली. रेसिड्युअरी पॉवर सप्लाय करण्याचं काम त्यांनी गव्हर्नर जनरलला केलं. तसेच त्यांनी जी 1919 साली जी डायरेची निर्माण केली होती किंवा डायरेचीला जो त्यांनी सपोर्ट केला होता, तर ती डायरेची त्यांनी ॲबॉलिश केली जी 1909च्या कायद्यानुसार होती. आणि इंट्रोड्यूस्ड प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी म्हणजे 1935च्या कायद्यामध्ये त्यांनी प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी इंट्रोड्यूस करण्याचं काम केलं. म्हणजे प्रोव्हिन्सेसला स्वतःची ऑटोनॉमी निर्माण करण्याचं काम या 1935च्या कायद्यामध्ये त्यांनी दिली. तसेच जे फेडरल कोर्ट आहे ते फेडरल कोर्ट सर्वप्रथम त्यांनी 1935च्या कायद्यानुसार बनवलं. तसेच काउन्सिल ऑफ इंडिया हे त्यांनी ॲबॉलिश करून टाकलं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा कायदा इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट
ऑफ 1947 म्हणजे 1947चा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. हा कायदा इसेन्स ऑफ द ऑल ऍक्ट म्हणजे ज्या ऍक्टमध्ये ज्या सुधारणा झाल्या किंवा ज्या भारतीय साम्राज्याला लागू पडतील किंवा ज्या भारतीय साम्राज्यामध्ये टिकून राहतील अशा सर्व प्रकारच्या कायदे, ज्या सर्व प्रकारच्या त्यांनी जे फीचर्स मांडले, ज्या वैशिष्ट्यपूर्ण जे कायदे बनवले ते इंडियन इंडिपेंडन्स ऍक्टमध्ये इन्व्हॉल्व्ह केले. याच्यामध्ये इंडिया इंडिपेंडंट अँड सॉव्हरेन म्हणजे भारत या कायद्यानुसार स्वतंत्र झाला आणि सार्वभौमत्व झाला म्हणजे आपलं अधिकार किंवा आपला कायदा आपली सिस्टीम स्थापन करण्यासाठी भारत सॉव्हरेन झाला. तसेच त्यांनी सेंट्रल आणि प्रोव्हिन्सला रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट स्थापन करण्याचं वचनही या इंडियन इंडिपेंडन्स ऍक्टमध्ये 1946 साली केलं. तसेच व्हाईसरॉय ऑफ इंडिया आणि प्रोव्हिन्शियल गव्हर्नर ॲज द कॉन्स्टिट्युशनल बॉडी, त्यांनी व्हाईसरॉय ऑफ इंडिया आणि प्रोव्हिन्शियल गव्हर्नर होतं हे सगळं बरखास्त केलं आणि त्यांनी सगळी पॉवर आपल्या सोव्हरेन भारत देशाला सोव्हरेन करून टाकलं. तसेच ड्युअल फंक्शन केलं, त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूट आणि लेजिस्लेचर अशा प्रकारचं 2 डिव्हायडेशनच्या पॉवर त्यांनी दिल्या. तर सगळ्यात शेवटी आपण बघणार आहोत टू द पॉइंट, जे आपण बघितलं की रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 पासून इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 हे सर्व ऍक्ट मोठ्या प्रमाणात म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात विस्तृत प्रमाण आहेत. परंतु आपणाला प्रिव्हियस इयरचे जे प्रश्न आहेत किंवा प्रिव्हियस इयरचं ॲज अ सीईटी साठी जे आपल्याला उपयुक्त आहे तेच सर्व पॉईंट आपण घेतलेले आहेत. कारण याच्यामध्ये लेजिस्लेटर, एक्झिक्युटिव्ह किंवा ज्युडिशरी याच्याबद्दल ज्या डेव्हलपमेंट झाल्या, त्यांनी व्यापारी साम्राज्य कसं निर्माण केलं याच्याबद्दल जे डेव्हलपमेंट झाल्या किंवा त्यांनी कोणत्या ऑथॉरिटीला जास्त पॉवर दिली, भारतीयांना त्यांनी कशा प्रकारे समाविष्ट करून घेतलं, डिवाइड अँड रूल केलं, या वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या सेक्शनसाठी सोशल असतील, इकॉनॉमिकल असतील किंवा पॉलिटिकल असतील तर वेगवेगळी धोरणं त्यांनी मांडली. परंतु आपण जे 1773 ते 1947 पर्यंत जे कायदे बघितले याच्यामध्ये आपण फक्त ॲज अ लिगल सिस्टीम किंवा ज्युडिशरीमध्ये जी डेव्हलपमेंट झाली, ज्याच्यातून फर्स्ट सुप्रीम कोर्ट कधी स्थापन केलं असेल, फेडरल कोर्ट कधी स्थापन केलं असेल किंवा जे मुद्दे किंवा ज्या सुधारणा झाल्या किंवा जे अमेंडमेंट झाली ते आपल्यासाठी कशा उपयोगी एक्झाम ओरिएंटेड पडतील तेवढंच आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे. तर टू द पॉईंट शेवटी असं की लॉर्ड वॅरन हेस्टिंग क्रिएटेड ऑफिस ऑफ डिस्ट्रिक्ट कलेक्टर, म्हणजे प्रिव्हियस इयरमध्ये असा प्रश्न विचारला होता की डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं ऑफिस कोणी निर्माण केलं, तर लॉर्ड वॅरन हेस्टिंगनी डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं ऑफिस निर्माण केलं. तसेच 1813चा जो चार्टर ऍक्ट होता त्याच्यामध्ये पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट हे सर्वप्रथम मांडलं गेलं. तर हेही आपण 1813च्या चार्टर ऍक्टमध्ये आपण बघितलं. तसेच जी रेसिड्युअरी पॉवर होती जी व्हाईसरॉयला दिली गेली ती कोणत्या ऍक्टनुसार होती तेही आपण त्या ऍक्टनुसार बघितलेलं आहे. त्याच्यानंतर चार्टर ऍक्ट 1813चा जो होता त्याच्यामध्ये जी कमर्शियल मोनोपॉली जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची जी कमर्शियल मोनोपॉली होती ती मोनोपॉली ॲबॉलिश किंवा इंड या चार्टर ऍक्टनुसार झाली, ती संपुष्टात आली. तसेच त्यांनी प्रिव्हियसमध्ये असं विचारलं की सेपरेट इलेक्टोरेट जे मोर्लेमेंटो रिफॉर्म ज्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य तोडण्यासाठी त्यांनी जे डिवाइड अँड रूल पॉलिसी केली ती कोणत्या ऍक्टनुसार केली, तर ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1909 नुसार त्यांनी सेपरेट इलेक्टोरेट नावाची संकल्पना त्यांनी चालू केली. तर मित्रांनो आपण बघितलं की ब्रिटिश गव्हर्नमेंटने कशा प्रकारे आपलं साम्राज्य स्थापन केलं आणि साम्राज्य वाढवण्यासाठी कशा प्रकारचे कायदे काढून व्यवस्थित रित्या आपले अंमलबजावणी करण्यासाठी निर्माण केलं, या कायद्यानुसार आपण बघितलं. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 हा व्यवस्थितरित्या जी भारतीय संविधानाची निर्मिती झाली त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कमिटी, त्यांचं रोल किंवा त्या कमिटीचं अध्यक्ष कोण किंवा त्यांचा कार्यकाल किती झाला किंवा कोणत्या कमिटीने काय काम केलं हे सगळं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत.